विरारच्या 7C रिसॉर्टच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आज आमदार हितेंद्र ठाकूर त्यांच्या घरी गेले होते। निमित्त होतं गणेशोत्सवाचं। त्यांच्या घरामध्ये 10 दिवसाच्या गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि दर्शनासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत हजेरी लावली होती। 1 महिना झाला या रिसॉर्टवर कारवाई झाली होती। जवळपास 10 ते 12 लोक जे आहे ते तुरुंगामध्ये होते आणि गणेशोत्सवापूर्वी हे संपूर्ण कुटुंब तुरुंगातून बाहेर आलं होतं। गणेशोत्सव साजरा होईल का नाही अशा मोठी टांगती तलवार या कुटुंबावर होती, परंतु हितेंद्र ठाकूर यांनी संपूर्ण कायदेशीर मदत केल्यामुळेच आम्ही लवकर बाहेर आलो आणि आम्ही गणेशोत्सव साजरा करू शकलो अशी भावना ही कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे। गणेशोत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब कामाला लागलं होतं आणि दणक्यात त्यांनी हा गणेशोत्सव साजरा केलेला आहे। आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या घरी गणेशोत्सवाला यावं यासाठी आणि स्वतः त्यांच्या कार्याला जाऊन आमंत्रण दिलं होतं आणि यांच्या आमंत्रणाचा मान स्वीकारून आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या घरी गणेशोत्सवा दरम्यान गेले होते। यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आणि रिसॉर्टसाठी आपण पुन्हा एकदा गणेशोत्सव संपल्यानंतर पुन्हा बसू आणि जोमाने कामाला लागू आणि रिसॉर्ट पुन्हा उभं करू असा एक आधार या कुटुंबाला आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिलेला आहे। यांच्यासोबत गावातील आणखीन 3-4 ठिकाणी देखील हितेंद्र ठाकूर यांनी भेटी दिल्या गणेशोत्सवाला। आज वसई विरार परिसरात त्यांचा दौरा होता। बाप्पामुळे आणि आप्पामुळेच आमचा रिसॉर्ट पुन्हा उभं राहील अशी भावना या कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे। कुटुंबियांचं नेमकं म्हणणं तरी काय आपण ऐकूयात। तर त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल की आमची 12 लोक कशी खोट्या याच्यात त्यांनी आतमध्ये ठेवली आणि आतमध्ये ठेवल्यानंतर ती 12 माणसं 1 महिन्यानंतर आमच्या घरी आली परत। त्याच्यासाठी आम्हाला खूप सहकार्य केलं आप्पांनी, खूपच सहकार्य केलं। आणि त्याच्यानंतर सण म्हणजे गणपतीचा खूप मोठा सण आमच्याकरता, पण गणपतीच्या अगोदर आमची माणसं परत घरी आली। आप्पांनी पण खूप सहकार्य केलं आणि आम्ही आप्पांना निमंत्रण देण्याकरता गेलो की तुम्ही आमच्या घरी आमंत्रण करतो की तुम्ही आमच्या घरी या गणपतीला पाय पडायला, आणि ते आमच्या शब्दाला मान देऊन आले। ते गणपतीचा पाय पडायला आले, त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते। आपण काय सांगितलं रिसॉर्टबद्दल? रिसॉर्टबद्दल त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त सुरुवात करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आणि आम्ही आता खूप म्हणजे आमच्यात कॉन्फिडन्स आला आहे की आम्ही परत उभं करणार रिसॉर्ट। पहिल्यांदा मला सांगायचं आहे की आमच्यावर घडलेल्या घटनेनंतर आणि मग त्याच्यानंतर आमची 12 माणसं ही आतमध्ये होती आणि ती 12 माणसं सुटल्यानंतर म्हणजे आम्हाला असं आशा नव्हती की खरंच आमच्या गणपतीचा सण साजरा होईल की नाही, आम्हाला खरंच आशा नव्हती। पण अप्पांच्या आशीर्वादाने म्हणजे ते खूप पहिल्यापासून आमच्या पाठीशी होते आणि आत्ता पण पाठीशीच आहेत उभे। तर म्हणजे ते सुटल्यानंतर आमचा पहिला मान गणपतीचा सण हा, तर त्या सणाला आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या आमच्याकडे, तर ते आले आणि आमच्या म्हणजे आमच्या निमंत्रणाला त्यांनी हा सहकार्य केला आणि ते इथे येऊन आम्हाला भेट दिली। आमच्या गणपतीचा सण म्हणजे गणपतीचा सण साजरा होईल की नाही ही पण आशा नव्हती, पण खरंच गणपती येण्याच्या अगोदर बाप्पाच्या आशीर्वादाने आमची माणसं ही घरी आली। अप्पांनी पण खूप सहकार्य केलं ह्याच्यासाठी, त्यांचा पण खूप पाठिंबा आहे आमच्या पाठीशी। आणि त्याच्यानंतर आमचा गणपती घरी आहेत ह्याचं आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की आमच्याकडे गणपती आहे, तुम्ही या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी, आणि ते आले, तर त्यांचं खूप मनापासून आभार। ते त्यांनी आमचा मान ठेवला, ते इथे आले। आपण नंतर बघू दादा गणपती